हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? खानदेश स्पेशल फूडमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहोत. तर माझ्याकडे हा रात्रीचा भात शिल्लक होता. तर भात शिल्लक असल्यामुळे आपल्याला सगळ्यांच्या डोक्यांमध्ये एकच येतो की एकतर त्याला फोडणीचा बनवायचा, नाहीतर भाजीसोबत खायचा. पण मी आज शिल्लक भातापासून आज एक रेसिपी बनवणार आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मी ते माझ्याकडे हा रात्रीचा भात शिल्लक होता. तर मी आता हा सगळा भात मिक्सर जारमध्ये टाकलेला आहे. त्याचबरोबर मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. 2 चमचे रवा घेतलेला आहे आणि ताक घेतलेलं आहे 1 वाटी. आता आपल्याला हे पूर्ण मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं आहे, याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर मी इथे पाणी घालून हे बॅटर थोडं थोडं आता मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. फार जास्त पातळ किंवा फार जास्त घट्ट नाही करायचं. तुम्ही बघू शकता इथे आपलं बॅटर तयार आहे. आता हे बॅटर मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे. खूप छान ही रेसिपी तयार होते. अगदी 4 जण पोटभर नाश्ता करतील इतके तयार होते. तर तुम्ही बघू शकता इथे आता मी थोडंसं पाणी घालून आपलं बॅटर पूर्ण तयार करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्या होत्या, त्यासुद्धा याच्यात टाकून घ्यायच्या आहे. चवीप्रमाणे मीठ, छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी हळद, हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. खूप इझी आणि सोपी रेसिपी आहे आणि घरातल्या सामानातच ही रेसिपी तयार होते. त्याचबरोबर मी इथे थोडासा सोडा घातलेला आहे, खाण्याचा सोडा. छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी इथे आता एका प्लेटला तेल लावून घेत आहे. संपूर्ण बाजूने तेल लावून घ्यायचं आहे. आणि आपल्याला आता हे बॅटर त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. आता हे बॅटर मी छान पसरवून घेत आहे पूर्ण प्लेटमध्ये. अगदी फास्ट रेसिपी तयार होते. अगदी 10 मिनिटामध्ये हा नाश्ता आपला तयार होतो. तर मी इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ही प्लेट वाफवून घ्यायची आहे. तर मी इथे 15 ते 20 मिनटं छान वाफवून घेतलेलं आहे आणि थंड होऊ दिलं आहे 5 ते 10 मिनटं. याला छान 10 मिनटं थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला आता छान मस्त असा हा ढोकळा आपल्याला कापून घ्यायचा आहे. अगदी आपण जसे डाळ तांदूळ भिजवून जसा ढोकळा तयार करतो तसाच याचीही टेस्ट लागते. खूप भारी बनतं. तुम्ही बघू शकता इथे मी सगळे आता कापून घेत आहे. कलरही एकदम छान आलेला आहे. आता मस्त याच्यावरती जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी तयार करून घेतलेली आहे मी. सर्व बाजूंनी ही फोडणी पसरवून घ्यायची आहे.
बघू शकता किती सुंदर दिसत आहे. मी तुम्हाला आता काढून दाखवते. तुम्ही बघू शकता किती परफेक्ट असं ढोकळा तयार झालेला आहे आपला. अगदी इझिली 5 ते 10 मिनटामध्ये आपला हा नाश्ता तयार होतो. अगदी कोणीच म्हणणार नाही की हा रात्रीच्या शिल्लक भातापासून हा ढोकळा बनवलेला आहे. अगदी स्पॉन्जी आणि झालेला आहे. अगदी झटपट तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तुम्हाला जर ही माझी रात्रीच्या शिल्लक भाताची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.